कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थांब। आज 2 दिवस झाले मी त्या पोरीला शोधतेय, पण मला ती कुठंच सापडली नाही। असं हार मानून चालणार नाही। सूर्यासाठी मला तिला शोधून काढायलाच पाहिजे। ते पैसे सूर्यापर्यंत पोचवायलाच पाहिजेत। पण कसं करणार मी हे सगळं? आता एकच पर्याय उरतो। त्या जालिंदरच्या माणसांना न घाबरता बाजारपेठात जायचं आणि ती मुलगी कुठे दिसतं का बघायचं। अरे सूर्या, अरे अजून दिवस पण उजाडला नाही। अरे यांनी लिलावाची तयारी पण सुरू केली आहे। दादा तू एकदा सांग, यांचं सगळं सामान फेकून देतो बाहेर। हा दादा, तू बोल फक्त, हा लिलाव सुरूच होऊन देत नाही। चल चल हे थांब। चला उरका लवकर, 10 वाजेपर्यंत सगळी लोक येणार आहेत। बरोबर 10च्या ठोक्याला लिलाव चालू होणार आहे। एक हाती एवढी रक्कम देणं मला अशक्य आहे। अहो शेठ, तुम्ही जसं बोलल्यानंतर आम्ही कोणाकडे जायचं? थोडं ऍडजस्टमेंट करा की, लई उपकार होतील आमच्यावर। अहो मला शक्य असतं तरी एका मिनिटात मी सगळं पैसे तुम्हाला दिलं असतं, पण तुम्हाला पाहिजे ती रक्कम थोडी थोडकी नाही। 5 लाख जमायला वेळ जातोच का नाही सांगा बरं? अहो शेठ, माझ्या पडत्या काळात तुम्ही मला भरपूर मदत केली ही मला माहित आहे। मला असं नव्हतं वाटत की आता रिकाम्या हाताने इथनं जायला लागेल म्हणून। यायचा खेळ आहे सगळा मामा। अहो ज्यावेळी माझ्याकडे होतं त्यावेळेस आपल्या दोस्तीला नात्याला मान देऊन एका मिनिटात मी तुम्हाला पैसे काढून दिले का नाही? हो, आता माझी वेळ ठीक नाही, तरी बी मी 50,000 रुपये काढून द्यायला तुम्हाला तयार आहे। ही घेऊन जा। हो शेठ, 5 लाखाची गरज होती अहो। वय पण माझ्याच्यानं शक्य नाही। हवं तर ही पैसे मला परत देऊ नका। मामांचे माझे संमत आहेत तेवढं, एवढं तर करू शकतो का ना मी त्याच्यासाठी? शेठ, तुम्ही मनापासून मदतीची भावना दाखवली ना, लय आभार आहे तुमचं। येतो आम्ही। येत सूर्या, आता काय करायचं? मामा, पतपेढीत जाऊया। व्याजदर जरा जास्त असेल पण होईल काहीतरी। हा तुझं म्हणणं सगळं ठीक आहे, पण एवढ्या सकाळी पतपिढी कुठली उघडी असेल? बघून तरी येऊ, बघायला तर लागेल ना आपल्याला। चल चल।
साहेब नमस्कार. नमस्कार. आम्हाला जरा कर्ज पाहिजे होतं. किती कर्ज पाहिजे? 5 लाख रुपये. हे बघा तुमचं जे काही व्याज होईल ना ते मी सगळं देईन. हरकत नाही. कर्जाच्या अटी सगळ्या पूर्ण होणार असतील तर लगेच सँक्शन करतो. साहेब कसल्या अटी? हेच की म्हणजे कर्ज घेणारा व्यक्ती ते फेडण्यासाठी सक्षम आहे ना हे पाहावं लागतं आम्हाला. तुम्ही सरकारी नोकर आहात का? साहेब पण अहो मी व्यवसाय करतो. अच्छा, हरकत नाही, मिळून जाईल तुम्हाला कर्ज. पण तुम्हाला कर्जासाठी काहीतरी तारण ठेवावं लागेल. कारण अहो साहेब हे कर्ज मी घर सोडवण्यासाठी घेतोय आणि घराव्यतिरिक्त काहीच नाही माझ्याकडे तारण ठेवायला. कर्जासाठी दुसरं काहीतरी तारण शोधाला लगेच फाईल प्रोसेस करतो. सूर्य इकडे जरा. मी काय म्हणतो, पप्पीच्या आईचं काही दागिनं घरात येतं ते दागिनं आपण तारण ठेवूया की. मामा अरे माझं कर्ज फेडायला मी तुझ्या घरची लक्ष्मी विकू का? अजिबात नाही. सूर्या आधी आपल्याला आपल्या घराचा विचार केला पाहिजे. मामा तू हायच मोठ्या मनाचा पण माझ्याने हे पाप नाही होणार. काय झालं ना तर हे दागिनं आपण तारण नाही ठेवायचं म्हणजे नाही ठेवायचं. कळलं? अरे सूर्या एकदा घराचा विचार कर. हे बघ मी विचार केलाय आणि एकदा निर्णय घेतला ना मी अजिबात बदलत नाही. चल बघू याच्यातनं काहीतरी मार्ग निघेल. साहेब आत्ता काय नाही आमच्याकडं. जेव्हा काय असेल ना तारण ठेवायला तेव्हा परत देतो आम्ही. हा चल या. भागू वहिनी आपलं घर. भागू तू काय टेन्शन घेऊ नको. आज या घराचा लिलाव होणारच नाही. चला रे काजू पुड्या. थांबा, हे बघा समजून घ्या. त्यांनी जे करायचं ठरवलंय ना ते कायद्याने योग्यच आहे. अरे सूर्याच्या अंगठ्याचे पेपर्स आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे आपल्याला जे काही करायचं आहे ना ते नीट हुशारीने आणि विचार करून करायचं आहे. बोला की शत्रुभैया. सगळं काय आपल्या मनाप्रमाणे चाललंय बरं का. वाडा आपल्या ताब्यात आलाय. आता माणसं आली ते लगेच लिलावाला सुरुवातच. हा देसाई इथल्या गोष्टी कोणाला पोचवतो? हे सगळं डॅडींनी तर घडवून आणलं नसेल ना? अरे देवा, घरातले पैसे त्यांच्या सांगण्यावरून कोणी पळवले असतील का? नाही, हे असं जर असेल ना तर हा वाडा ताब्यात घेण्याची त्यांची ही इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. बरोबर 10 वाजता लिलावाला सुरुवात होणार आहे. तरी सर्वांनी तयार राहा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.